नमस्कार दोस्तों, मैं हूँ डिस्कवरी बाबा। आज का ये वीडियो बहुत ही स्पेशल है क्योंकि ये वीडियो ना मैमल्स, ना एनिमल्स और ना रेप्टाइल्स या बर्ड्स, ये नेचर के बारे में नहीं है। ये आपके लिए है, बहुत ही स्पेशल है क्योंकि मैं आज एक सबसे बड़े साइंटिस्ट के साथ फील्ड वर्क पर जा रहा हूँ। इनका नाम डॉक्टर सतीश पांडे है और ये इंडिया के बहुत बड़े साइंटिस्ट है। डॉक्टर सतीश पांडे इला फाउंडेशन के फाउंडर है। इला फाउंडेशन के माध्यम से नेचर के बारे में एजुकेशन और कंजर्वेशन पे बहुत बड़ा काम करते हैं। नमस्कार, मी डॉक्टर सतीश पांडे। माझे मित्र आहेत इथे सुजय किंवा बबलू कांबळे। ते गेले अनेक म्हणजे 2 दशकांपेक्षा जास्त वेळ बारामतीमध्ये राहून पक्षी, प्राणी आणि निसर्ग संवर्धन आणि त्याच्याबद्दलची अत्यंत आंतरिक जाणीव आणि त्यांचं संरक्षण व्हावं या एका कळकळीने काम करत आहेत हे मी बघतोय। आणि आज मला विशेष आनंद असा वाटला की त्यांचा मुलगा आहे हा कियान, हा पण आज आमच्याबरोबर फील्ड वर्कला आला होता बारामतीमध्ये। आणि मला खूप आनंद वाटला कारण की हल्लीची जी नवीन पिढीतली मुलं आहेत त्यांच्यामध्ये थोडासा वेगळा दिसला मला, कारण की त्याला निसर्गाबद्दलचं प्रेम आहे। आईनी पण आमचा ऑर्निथॉलॉजीचा कोर्स केलेला आहे, सुजय त्याच्या बाबांनी पण ऑर्निथॉलॉजीचा कोर्स केलेला आहे। त्यामुळे त्याला लहानपणापासून घरातच ते पक्षी अभ्यासाचे आणि निसर्ग प्रेमाचे धडे मिळालेले दिसत आहेत मला। आणि त्याचं आता ह्या वयाच्या मानाने त्याचं जे जाणीव आहे, त्याचा जो अभ्यास आहे आणि त्याची जी उत्साह मी पाहिला की आत्ता आम्ही वॉटर बॉडीजमध्ये गेलो तर तिथे पण त्यांनी आपला पाय फसवून घेतला होता। माझा पण पाय त्यांनी फसवला बरोबर। आणि म्हणजे त्याला भीती नाही आहे, त्याला खूप उत्साह आहे आणि अनेक प्रकारचे पक्षी त्याला ओळखू येतात। त्याला मी सहज प्रश्न विचारला की पक्ष्यांचे अधिवासाप्रमाणे काय प्रकार आहेत, तर काय काय सांग? एरियल एनिमल्स, टेरेस्ट्रियल एनिमल्स, आर्बोरियल एनिमल्स आणि एरियल आणि ॲक्वॅटिक एनिमल। म्हणजे त्याला याच्यामध्ये हे मला आनंद वाटला की नुसते पक्षी बघण्यापेक्षा त्याचं अधिवासाबरोबरचं जे नातं आहे ते जर कळलं लहान मुलांना तर तो पक्ष्यांचं संवर्धन करायचं असेल तर अधिवासांचं संवर्धन करणं गरजेचं असतं। तर अशा प्रकारचा हा लहान मुलगा आहे, हा 3रीत आहे आता आणि त्याला आता खूप पुढे जायचं आहे। खूप अभ्यास कर आणि खूप पुस्तकं वाचायला पाहिजे, चांगल्या लोकांबरोबर फिरायला पाहिजे आणि आपल्याला खूप येतं असं समजायचं नाही, आपल्याला काहीच येत नाही असं समजून आयुष्यभर आपलं गेलं तरी आपल्याला फार कमी येतं असं कळतं। पण हा नवीन जनरेशनबद्दल म्हणून मला खूप आशा वाटते की अशा प्रकारची अनेक मुलं आज आपल्या समाजामध्ये आहेत आणि अजून निर्माण व्हावीत। तर आपल्या या आता ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज आहे, आपण एवढे पेस्टिसाइड्स, हार्बिसाइड्स, इन्सेक्टिसाइड, विडीसाइड्स, रोडेंटिसाइड्स वापरतोय, त्याच्यामुळे आपला अधिवास आपण खूप प्रदूषित करतोय। त्याच्याबद्दलची जाणीव, त्याच्याबद्दलचं लोकांमध्ये जाऊन तळमळीने शिक्षण देणं आणि ते कसं जपणं याच्याबद्दल ही नवीन पिढी काम करेल असं मला या अशा लहान मुलांकडे बघितल्यानंतर खूप विश्वास वाटतो। सो ऑल द बेस्ट, थँक्यू व्हेरी मच। हम बड़े होकर नेचर का संरक्षण करेंगे। जय हो डिस्कवरी बाबा।